नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र पहाट पाडवा 2025 हा कार्यक्रम भल्या पहाटे 30 मार्च रविवार सकाळी ठीक 4:30 वाजता होणार आहे. यामध्ये विविध नामवंत गायक कलाकार या ठिकाणी येणार आहेत. त्यामध्ये विविध भावगीतं असतील, नाट्यगीतं असतील, चित्रपट गीते असतील आणि सुगम संगीतांचा कार्यक्रम, बहारदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तरी आपणास विनंती आहे की विवेकानंद शिकवणी वर्ग परिवाराच्या वतीने आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा जो होणारा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती. नमस्कार, मी गायिका भाग्यश्री खानोदे. झी मराठी अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये आपण मला बघितलं असेलच. रविवार दिनांक 30 मार्च गुढीपाडव्याला चैत्र पाडवा पहाट या प्रभात सोहळ्यासाठी मी आपल्या चिखली नगरीत येत आहे. माझी गायकी ऐकण्यासाठी आपण आवर्जून हजेरी लावाल अशी आशा करते. धन्यवाद. नमस्कार मंडळी. 2007 पासून आम्ही आमच्या शिकवणी वर्ग परिवाराच्या वतीने चिखलेकरांसाठी हा निस्वार्थ भावनेने आणि निशुल्क स्वरूपात चैत्र पाडवा पहाट हा भक्ती संगीत, त्यानंतर अभंगवाणी, चित्रपट संगीत इत्यादी संगीत असलेला हा सोहळा साजरा करतो. त्याच्या मागे उद्देश असा आहे की जिल्हा आपला बुलढाणा जिल्हा सांस्कृतिक याच्यामध्ये मागे आहे, परंतु आपल्या शहरातील लहान बालकांपासून तर वृद्धांपर्यंत शास्त्रीय संगीताची गोडी वृद्धिंगत व्हावी, त्यांना गोडी लागावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. यावर्षी 30 मार्च रविवारला म्हणजे उद्या सकाळी 4:30 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावर्षी या कार्यक्रमासाठी यवतमाळ येथील श्री पूर्णाजी खानोदे आणि त्यांचा संच हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे झी मराठीची अवघा रंग एकच झाला भक्ती मालिकेतली एक त्यांची कन्या कुमारी भाग्यश्री खानोदे ही देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. तर माझी सर्व रसिकांना, चिखलीकरांना, चिखली पंचक्रोशीतील सर्व रसिक वर्गांना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हजेरी वाढवावी. धन्यवाद. नैराश्य कृष्ण मेघी आशा कधी बुडावी, विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनी आवी, काट्या विनान हाती केव्हा गुलाब यावा, स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा, स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा.